कोल्हापूरकरांच्या लढ्याला 40 वर्षांनंतर यश आलंय. सर्किट बेंचचं रविवारी उद्घाटन होत आहे. यानिमित्तानं गेल्या महिन्याभरापासून सीपीआर समोरील न्यायालयाच्या जुन्या इमारतीची डागडुजी सुरू झाली. तसंच 2 हेरिटेज इमारतींचा देखील विकास करण्यात आला. त्यामुळे या परिसराचं रूपडं पालटलंय. मुख्य इमारतीत डिव्हिजन बेंचचं काम चालणार आहे. तिथं न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच कॉन्क्रीटच्या 4 मेजली इमारतीत 2 बेंच असणार आहेत. तिथं सिंगल बेंचच्या कामासाठी न्यायमूर्ती शिवकुमार दिघे, न्यायमूर्ती एस.जी. चपळगावकर यांची नियुक्ती झाली. या परिसरातील ग्रंथालयाच्या इमारतीत सरकारी वकिलांची बैठक व्यवस्था असणार आहे. 14 सरकारी वकील कार्यरत असणार आहेत. तसंच डेप्युटी रजिस्ट्रार, स्वी सहायक, ऑफिस सुप्रिटेंडेंट यांच्यासह 67 अधिकारी आणि 200 पेक्षा अधिक कर्मचारी न्यायालयीन कामात व्यस्त असणार आहेत. अनेक खटल्यांच्या कामकाजाची कागदपत्र त्या विभागात ठेवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. तसंच न्यायमूर्तींची दालनं देखील आता न्यायदानाला सज्ज झाली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हितेंद्र वेणेगावकर यांनी नूतनीकरण आणि अद्ययावतीकरण केलेल्या सरकारी वकील कार्यालयाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. दरम्यान पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, गडहिंग्लज आणि इचलकरंजीचे अण्णासू जाधव, उपाधीक्षक प्रिया पाटील, तानाजी सावंत, आप्पासाहेब पोवार, निरीक्षक रवींद्र कळमकर, गजानन सरगर, प्रवीण खानापुरे, सुशांत चव्हाण, नंदकुमार मोरे, विजय घेरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, रणजित पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची सुरक्षा व्यवस्था भक्कम ठेवली. दरम्यान आज पोलिसांनी सर्किट बेंच इमारत ते मेरी वेद मैदान दरम्यानच्या मार्गाची पाहणी केली.